Hey, good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स तुमचा लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबलचा प्रॉब्लेम सेट तुमच्यासाठी घेऊन आली आहे. फर्स्ट आणि सेकंड क्वेश्चन आपला झालेला आहे. हा आहे थर्ड क्वेश्चन. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली. आता हे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ हे पाचही एक्झाम्पल आपल्याला सोडवायचे आहे ग्राफिकल मेथडने. ग्राफिकल मेथड ऑलरेडी मी तुम्हाला तुमच्या प्रॅक्टिस सेट 1.2 प्रॉब्लेम प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये क्लिअर केलेली आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, हे इक्वेशन जे आहे या इक्वेशन मध्ये चार म्हणजे हे पहिलं इक्वेशन आहे. हे इक्वेशन मध्ये काय करायची, 4 व्हॅल्यूज फिल करायच्या. दुसऱ्या इक्वेशन मध्ये 4 व्हॅल्यू फिल करून तो टेबल तयार करायचा, तो एक साचा तयार करायचा होता. त्याच्या आधारे आपल्याला काय करायचं, ग्राफ पेपरवरती सांगितलं तुम्हाला एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, हे पॉइंट्स जे आहे ते पॉइंट्स प्लॉट करून मग ही स्ट्रेट लाईन वगैरे काढायचं आहे. हे आपल्याला हे सगळे याच्यामध्ये करायचं आहे. तर आता आपण सगळ्यात महत्त्वाचा हा प्रश्न किती मार्काला विचारला जाईल तुम्हाला पेपरला, 3 मार्क्स आणि 4 मार्क्सला. जो जास्त डिफिकल्ट आहे, फॉर एक्झाम्पल आता बघा हे थर्ड क्वेश्चन आहे. जे प्रश्न थोडेसे कॉम्प्लिकेटेड आहे ते प्रश्न तुम्हाला 4 मार्क्स मिळून देतील आणि जे सिंपल क्वेश्चन आहे ते 3 मार्क्सला येणार आहे. सो लेट्स क्वेश्चन नंबर 3 इन दिस व्हिडिओ. सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या ग्राफ बुक माझ्यासोबत घेऊन घ्या आणि समजा प्रॅक्टिस सेट 1.2 आणि हे 4 उदाहरणं आणि मी काही होमवर्कला तुम्हाला दिलेली उदाहरणं एवढं जरी सॉल्व्ह केलं तर ग्राफचं तुम्हाला परत कुठल्याही प्रकारचं टेन्शन येणार नाही. ग्राफच्या आउट ऑफ मार्क्स तुम्हाला मिळणार आहे. चला फटाफट तुम्ही माझ्यासोबत ग्राफ पेपर घेऊन ग्राफ नोटबुक घेऊन बसा आणि सगळ्यात महत्त्वाचं कॅल्क्युलेशन जे आहे ते आपल्याला नोटबुकमध्ये करायचं आहे. ठीक आहे, चलो. सो स्टुडंट, हे तुमचं प्रॉब्लेम सेट मधलं क्वेश्चन नंबर 3 मधलं हे फर्स्ट सायमल्टेनियस इक्वेशन आहे की जे आपल्याला ग्राफिकल मेथडने शो करायचं आहे. आता सगळ्यात पहिले काय करावं लागणार आहे, आपल्याला जे बॉक्स आहेत ते बॉक्स आपण तयार करून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला फटाफट इक्वेशन सॉल्व्ह करून त्या पद्धतीने त्या व्हॅल्यूज घेता येईल. अशा पद्धतीने आपण काय केलं, आता बॉक्स हे घेतलेले आहे. आता आपल्याला काय करायचं, हे इक्वेशन सॉल्व्ह करून आपल्याला व्हॅल्यूज फाइंड करायचे. इथे आपण एक्स वाय आणि इथे एक्स वाय लिहित असतो. त्यानंतर इथे पण दुसऱ्या साईडला पण एक्स वाय आणि एक्स वाय अशा पद्धतीने लिहित असतो. आता हे इक्वेशन पाहून तुम्ही घाबरून जाऊ नका. 2x + 3y = 12. आता दुसरं इक्वेशन सोपं आहे त्याच्यामुळे ते सॉल्व्ह करायला तुम्हाला काही अडचण नाही, पण ह्या इक्वेशनला तुम्हाला अडचण येतील. ही इक्वेशन तुम्ही 2 पद्धतीने सॉल्व्ह करू शकतात. डायरेक्ट एक्सची व्हॅल्यू 0 घेऊन 1 -1 3 -3 अशा पद्धतीने घेऊन सॉल्व्ह करू शकतात. ती एक मेथड आहे. आता एक तुम्हाला इंटरेस्टिंग मेथड सांगते. आता काय करायचं, आपल्याला एक्सची व्हॅल्यू तर आपण घेणार आहे त्याच्यामुळे वाय साठी इक्वेशन तयार करूया. कसं वाय साठी इक्वेशन तयार करायचं, 3y ॲज इट इज ठेवायचा इकडेच्या इकडे. हा +2x आहे. लक्ष द्या व्यवस्थित. एकदा मी नीट समजावून सांगते, तुम्ही नीट समजून घ्या आणि मग तुम्ही प्रॉब्लेम सेट मधले किंवा कुठल्याही लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल मधले कुठल्याही किती प्रकारचे अवघड उदाहरणं जरी आले ना, तुम्ही ते सॉल्व्ह करू शकतात. फक्त एकदा पहिलं उदाहरण व्यवस्थित नीट समजावून घ्यायचं आहे. मग आता आपण ह्या पद्धतीचं उदाहरण डायरेक्ट x = 0 x = -1 हे काढू शकतो, पण हे इक्वेशन जरा वेगळ्या प्रकारचं आहे म्हणून तुम्हाला दुसरी मेथड पण तुम्हाला सांगून देते. आता एक्सची व्हॅल्यू ऑलरेडी आपण घेणार आहोत. एक्सची व्हॅल्यू तर आपण ऑलरेडी घेणार आहोत, पण मग आता वायची व्हॅल्यूसाठी मग वाय साठी इक्वेशन तयार करू. हा +2x आहे, इकडे जाताना काय झाला तुमचा -2x झाला. बस वाय साठी इक्वेशन तयार झालं का, नाही, अजून नाही झालं तयार. 12 - 2x = 2. आता बघा हा या दोघांमध्ये कुठलं साईन नाही म्हणजे मल्टिप्लायचं साईन आहे. हा 3 इकडे काय आहे, मल्टिप्लाय, इकडे जाताना काय होईल, डिवाइड. सो अशा पद्धतीने हे वाय साठी इक्वेशन तयार झालेलं आहे आणि आपण काय करणार आहोत, प्रत्येक वेळेस या इक्वेशन मध्ये किंमत टाकून वायची व्हॅल्यू फाइंड करणार आहे. आता सगळ्यात पहिले सोपं घेऊया आपण. समजा वायची व्हॅल्यू आपण 0 घेतली. वायची व्हॅल्यू काय घेतली, 0 घेतली. तर वायची व्हॅल्यू 0 घेतल्यानंतर ह्या इक्वेशन मध्ये डायरेक्टली मी एक्सची व्हॅल्यू 0 घेतली तर वाय किती येणार आहे हे मी डायरेक्टली फाइंड करते. काय करते, ह्या इक्वेशन मध्ये एक्सची व्हॅल्यू 0 टाकते. मग आता हे इक्वेशन लिहून घेतलं. 12 - 2 × x. ह्या एक्सच्या ऐवजी काय टाकते मी, ×0, कारण ह्या दोघांमध्ये कोणतंच चिन्ह नाही म्हणजे काय असतं, तुमचं मल्टिप्लिकेशनचं साईन असतं. ओके, ×3 झालं. देअरफॉर y = 12 - 2 × 0 2 × 0. 2 ने कुठल्याही संख्येला किंवा 0 ने कुठल्याही संख्येला मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर 0 येतं ना. देअरफॉर y = काय येईल तुमचं, 12 मधून 0 गेले 12च उरले. 3 × 1 = 3 3 × 4 = 12 म्हणजे y ची व्हॅल्यू किती आली तुमची, 4. जेव्हा x ची व्हॅल्यू आपण किती घेतली, 0, तेव्हा y ची व्हॅल्यू आपली काय आलेली आहे, 4 आलेली आहे. सो अशा पद्धतीने पहिलं मी आलेलं आहे. आता आपण काय करूया, अजून 3 व्हॅल्यू घेऊया जेणेकरून आपल्याला ग्राफ काढायला सोपं जाणार आहे. येते लक्षात सगळ्यांच्या. आता काय करूया आपण, 3 घेऊया, त्यानंतर 6 घेऊया आणि एक -3 घेऊया.
तुम्हाला वाटलं 1 घ्या, 2 घ्या, 3 घ्या, जे सोपे वाटलं ते व्हॅल्यूज तुम्ही घ्या. ठीक आहे. आता मी ह्या इक्वेशनमध्ये डायरेक्ट व्हॅल्यू टाकते. y इज इक्वल टू 12 मायनस 2x अपॉन 3. याच्यामध्ये मला डायरेक्टली व्हॅल्यू टाकायची आहे. काय व्हॅल्यू टाकायची? 3 व्हॅल्यू टाकायची. x इज इक्वल टू, सो 12 मायनस 2, इथे किंमत टाकायची. या दोघांमध्ये मल्टिप्लायचं साईन असतं, काहीच साईन नाही म्हणजे. ओके, सो 12 मायनस 2, 3 जा किती झालेले? 6 अपॉन 3. ओके, आता ह्या व्हॅल्यू कशा घ्यायच्या तुम्हाला त्याची एक ट्रिक पण आहे, ती ट्रिक पण सांगणार आहे जेणेकरून आपल्याला भाग देता येईल. 12 मधून 6 गेले 6, 3 1 जा 3, 3 3 जा 3 2 जा 6, 3 2 जा 6. सो वायची व्हॅल्यू काय आली? 2 आली. म्हणजे तुम्हाला इथे सिलेक्ट करताना अशा पद्धतीने व्हॅल्यू सिलेक्ट करावं लागणार आहे. हा एक्स घेताना की ज्याला 3 ने भाग जाईल, म्हणजे ह्या 12 मधून ही संख्या मायनस केल्यानंतर त्याला 3 ने भाग जाईल पूर्ण. म्हणजे पॉईंटमध्ये पण नंबर येतील, पण पॉईंटमध्ये तुम्हाला जर अडचणीचं वाटत असेल त्याच्यामुळे काय करा तुम्ही अशा पद्धतीच्या व्हॅल्यू घ्या. ठीक आहे. सो 3 गेल्यानंतर ही व्हॅल्यू 3 2 आलेली आहे. त्यानंतर पुढची व्हॅल्यू बघू आपण 6. समजा परत इक्वेशन लिहून घेऊया. y इज इक्वल टू 12 मायनस 2x अपॉन किती रे? अपॉन 3. आता 6 टाकल्यानंतर काय होते बघा, 12 मायनस 2 इंटू 6. इथं आपण 6 टाकलेलं आहे अपॉन 3. सो 12 6 2 जा 12 ना, 6 2 जा 12 मायनस 3. ओके ओके, 12 मधून 12 गेले 0, 0 डिवायडेड बाय 3 0. ओके, सो y इज इक्वल टू 0. म्हणजे 6 घेतल्यानंतर वायची व्हॅल्यू काय येते तुमची? 0 येते. 6 घेतल्यानंतर 0 येते. आता -3 घेतलेलं आहे. -3 पण आपण सॉल्व्ह करून बघूया. इक्वेशन परत एकदा लिहून घेऊया. y इक्वेशन का लिहायचं रे प्रत्येक वेळेस? कारण की तुम्हाला कॅल्क्युलेशनला काही अडचण नको यायला. आणि सगळ्यात महत्त्वाचा 4 मार्काचे प्रश्न आहेत हे. 4 मार्काच्या प्रश्नामध्ये 2 मार्क्स तुम्हाला हे बॉक्स बनवायला, आणि हे काही रफ कॅल्क्युलेशन नाही, हे ओरिजिनल कॅल्क्युलेशन आहे. हे सगळं पेपरमध्ये तुम्हाला लिहायचंय. तुम्हाला वाटेल की टीचर हे काय करतात, नाही, हे पेपरमध्ये लिहायचंय तुम्हाला. हे ओरिजिनल कॅल्क्युलेशन आहे. तुम्हाला आपण कसं पाठीमागं रफ वर्क करतो तसं तुम्ही काय फक्त डायरेक्ट बॉक्स लिहून आणि ग्राफ काढून मोकळे होणार की नाही? तुम्हाला हे ग्राफ मध्ये दाखवायचं, पण हे बॉक्स पण काढायचे, हे कॅल्क्युलेशन पण तुम्हाला पेपरमध्ये लिहायचं, बोर्डाच्या पेपरमध्ये. येतं लक्षात तुमच्या? ठीक आहे. त्याच्यामुळे हे सगळ्यांनी नीट लक्ष द्यायचं आहे. आता आपण काय घेतलंय, ह्या एक्सच्या ऐवजी आपण -3 व्हॅल्यू टाकणार आहे. सो हा 2 लिहून घेतला इंटू -3 असं लिहायचं बरं का, म्हणजे कॅल्क्युलेशनमध्ये नाही तर मग गडबड होऊन जाईल, तुमचं कॅल्क्युलेशन पूर्ण चुकून जाणार आहे. 2 साईन जे आहे ते कधी एकमेकांच्या जवळ लिहायचे नाही. एका संख्येला काय करायचं तुम्ही ब्रॅकेटमध्ये टाकायचं, म्हणजे त्यांची भांडणं होणार नाही आणि तुमचं चिन्ह मॅथमॅटिक्सचं एक्झाम्पल पण चुकणार नाही, लक्षात घ्या. त्याच्यामुळे हे जी 2 साईन आहे ती कधीच मॅथ्समध्ये जवळ लिहायचं नाही. म्हणजे समजा असं आलं -2 आणि त्याच्यामध्ये परत मायनस आहे, तर मग एका कुठल्या तरी याला ब्रॅकेट टाकून द्यायचं आहे -2. ओके, मध्ये एक मायनस साईन, अशा पद्धतीने. ओके, सो इथे काय झालं, 12 2 3 जा किती झाले? हे मायनस साईन, आणि ह्या दोघांचं मल्टिप्लाय केल्यानंतर किती येते तुमचं? -6 येते. लक्षात येते का तुमच्या? समजून घ्या नीट. हा 12, हा 2 3 जा -6, एक जरी चिन्ह असेल तर -6, आणि हा मधलं मायनस साईन ॲज इट इज. मग हे 2 मायनस, हा मायनस आणि हा मायनस, काय झाला तुम्हाला रूल माहिती, मायनस मायनस बिकम प्लस होतं. हे 2 चिन्ह जवळ आल्यानंतर हे मायनस मायनस प्लस होतात अपॉन 3. मग 12 आणि 6 यांची जर आपण ॲडिशन केली किती होती रे तुमची? 18 येते, आणि 3 ला 18, 3 6 जा 18. सो वायची व्हॅल्यू आलेली आहे 2. वायची व्हॅल्यू काय आली तुमची इथे? 2 आलेली आहे. सो 2 -3 आणि 2. आता मी तुम्हाला होमवर्कला ह्याच पद्धतीचं एक एक्झाम्पल देते की ज्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे. इथे जसं मी 3 6 -3 घेतले, तसं तुम्ही काय करा, 2 तसं काय करा तुम्ही इथे 2 व्हॅल्यू घेऊन बघा. 3 ऑलरेडी घेतलेली आहे, 2 घेतली, -2 घेऊन बघा, 1 घेऊन बघा आणि -1 घेऊन बघा. काय व्हॅल्यू येतात ते जरा मला कमेंट सेक्शनमध्ये लिहा. या इक्वेशनसाठी जर मी 2 घेतली, -2 घेतली, 1 घेतली, -1 घेतली, तर माझी वायची व्हॅल्यू काय येते ते मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये लिहा. म्हणजे तुम्हाला हे एक्झाम्पल समजलं की नाही मला क्लिअर होणार आहे. फर्स्ट आपलं इक्वेशन मस्तपैकी सॉल्व्ह झालेलं आहे. आता आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे सेकंड इक्वेशन. आता सेकंड इक्वेशन तर काही सिम्पलच आहे, मला काही आता त्याच्यामध्ये काही अवघड काहीच नाही. x - y = 1 आहे. चला फटाफट व्हॅल्यूज घेऊन टाकूया. 2 घेऊया, 3 घेऊया, 4 घेऊया आणि -4 घेऊया. हा बॉक्स एम्प्टी ठेवा. हा नाही, 4च व्हॅल्यू घ्यायची आहे. चला फटाफट
इक्वेशन घ्यायचं आणि त्याच्यात व्हॅल्यू टाकायचं. आता काही वेगळं करायचं नाहीये तुम्हाला इथे, इथे काही वेगळं करायचं नाही. x मायनस वाय इज इक्वल टू 1. एक्सची व्हॅल्यू 2 घेतलेली आहे, फटाफट टाकते मी. ह्या एक्सच्या ऐवजी 2 मायनस वाय इज इक्वल टू 1. देअरफॉर हा मायनस वाय आहे, इकडे जाताना प्लस वाय झाला. देअरफॉर 2 हा प्लस 1, इकडे जाताना -1. 2 मधून 1 गेला 1. सो वायची व्हॅल्यू काय आली तुमची इथे 1 आलेली आहे. काय आली? वायची व्हॅल्यू 1 आली. ज्यावेळेस एक्सची व्हॅल्यू 2 घेतली तेव्हा वायची व्हॅल्यू तुमची 1 आली. 2 आणि 1 आलेलं आहे. ठीक आहे, चला पुढचं 3 घेतली समजा. x मायनस वाय इज इक्वल टू 1. इथे 3 व्हॅल्यू टाकली. 3 मायनस वाय. आता येते ना सोपं? आता काही अवघड नाही वाटत? अवघड वाटत असेल तर मला सांगा, मी परत एकदा समजावून सांगेल तुम्हाला. ओके, किंवा व्हिडिओ जो आहे तो पॉज करून परत रिपीट बघा, म्हणजे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील. सो हा +1 इकडे जाताना -1 झाला. हा मायनस वाय इकडे जाताना प्लस वाय झाला. 3 मधून 1 गेले 2 उरले. वायची व्हॅल्यू आली 2. 3 घेतले 2 आली. त्यानंतर पुढे थर्ड 4 घेतली. x मायनस वाय इज इक्वल टू 1. काय घेतलं रे? एक्सची व्हॅल्यू 4 घेतली ना. 4 मायनस वाय इज इक्वल टू 1. देअरफॉर हा +1 इकडे जाताना -1, हा मायनस वाय इकडे जाताना प्लस वाय. 4 मधून 1 गेले किती उरले 3. 4 घेतल्यानंतर ही व्हॅल्यू आलेली आहे 4 आणि 3. ओके, समजते सगळ्यांना? त्याच्यानंतर शेवटचं सोपं आहे. -4 घेतल्यानंतर x मायनस वाय इज इक्वल टू 1. आता ह्या एक्सच्या ऐवजी -4 घेणार आहे. -y इज इक्वल टू 1. हा -4, हा +1 इकडे जाताना -1 झाला. हा -1 इकडे जाताना प्लस वाय झाला. -4 काय झाले? -5 झाले. आणि वायची व्हॅल्यू -5 आली. -4 आणि -5 व्हॅल्यू आलेला आहे. क्लिअर सगळ्यांना? सो अशा पद्धतीने हे इक्वेशन सोपं होतं, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. पण पहिलं इक्वेशनमध्ये काय केलं मी? वायसाठी तयार करून घेतलं. आणि लक्षात घ्यायचं की इथे जे आहे, इथे व्हॅल्यू टाकताना असं टाकायचं की ज्याला 3 भाग गेलं पाहिजे. म्हणजे 12 मधून मायनस करून इथे या एक्सच्या ऐवजी व्हॅल्यू अशी टाकायची की त्याला 3 भाग गेला पाहिजे. ही तुमची ट्रिक आहे. ठीक आहे, आता आपण याला घेऊन छानपैकी ग्राफ काढणार आहोत. स्टुडंट, अशा पद्धतीने आपण काय केलेला आहे, हा ग्राफ तुम्ही तुमच्या ग्राफ पेपरवरती हा ग्राफ अशा पद्धतीने काढून घ्या. सगळ्यात पहिले तुमचं एक्स ॲक्सिस आडवं काढा. तिकडे उजव्या साईडला पॉझिटिव्ह नंबर लिहा. डाव्या साईडला, उजव्या साईडला नेहमी पॉझिटिव्ह नंबर लिहायचे, डाव्या साईडला नेहमी निगेटिव्ह नंबर. वरती नेहमी पॉझिटिव्ह आणि खाली नेहमी काय असतं? निगेटिव्ह. वरती आकाश पॉझिटिव्ह, पाताळ निगेटिव्ह. अशा पद्धतीने, किंवा तुमची काय मनात कन्सेप्ट असेल. आपला उजवा आपण मोस्ट ऑफ कम उजव्याने करतो म्हणून तिकडे पॉझिटिव्ह, इकडे कमी करतो म्हणून ते निगेटिव्ह. वरती पॉझिटिव्ह असतं, खाली निगेटिव्ह असतं, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम काय करायचं? स्केल लिहायचे आहे. आता स्केल लिहायला तुम्हाला मी कंपल्सरी स्केल लिहायला विसरायचं नाही. आता पहिलं जे इक्वेशन आहे त्याचे जे एक्स आणि वाय कोऑर्डिनेट्स आहे, इथे दोघांचे पण लिहून घेते, म्हणजे मला म्हणजे फटाफट दाखवता येईल. इथे 0 4 आहे, 3 आणि 2 आहे, 6 आणि 0 आहे, आणि -3 आणि 2 आहे. इकडे काय आहे तुमचे 2 आणि 1, 3 आणि 2 आहे, 4 आणि 3 आणि -4 आणि -5 आहे. हे सगळं आपल्याला काय करायचं? ग्राफवरती फटाफट इथे शो करायचं आहे. स्केल लिहून घेतलं तुम्ही? स्केल लिहायला विसरू नका. स्केल लिहायला विसरायचं नाही. ऑन बोथ ॲक्सिस एक्स अँड वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. ऑन बोथ ॲक्सिस 1 युनिट 1 सेंटीमीटर. ओके, बॉक्स करून घ्या त्याला. आता पहिला पॉईंट काय आहे? 0 आणि 4. म्हणजे हा तुमचा एक्स ॲक्सिस आहे. त्याच्यात पहिला पॉईंट काय आहे तुमचा? एक्स ॲक्सिसवरती 0, आणि वाय ॲक्सिसवरचा पहिला पॉईंट आहे 4. हा उभा तुमचा वाय ॲक्सिस +4. म्हणजे तुमचा पॉईंट काय येणार आहे? 100% वाय ॲक्सिसवरती येणार आहे. 0 आणि 4 झाला, पहिला पॉईंट झाला. पुढे 3 आणि 2 बघा, इथे बघा, हा झाला. आता 3 आणि 2 लक्षात आहे. एक्स ॲक्सिसवरती 3 दिसला तुम्हाला, हा एक्स ॲक्सिसवरती 3, वाय ॲक्सिस. बरेच विद्यार्थी सोपं आहे रे खूप, पैकीच्या पैकी मार्क मिळवणार. हा 3 आणि वाय ॲक्सिसवरचा 2. ओके, हे जर आपण इकडनं येऊन हे असं इथे जॉईन केलं, हा इथे असा जॉईन केला, यांचा जो इंटरसेक्शन आहे तो झाला तुमचा पॉईंट 3 आणि 2. ओके, येतं लक्षात? आता हे काही दाखवण्याची गरज नाही, पण तुम्हाला समजावं म्हणून मी दाखवलं होतं. हे नंतर इरेज करून टाका तुम्ही. कोणता पॉईंट झाला हा तुमचा? 3 आणि 2 झालं. 2 पॉईंट तर झालेच आहे.
6 आणि 0, 6 आणि 0 तुम्हाला काय सांगितलं, जेव्हा y ॲक्सिस 0 असतो तेव्हा तो x ॲक्सिसवर पॉईंट, जेव्हा x ॲक्सिस 0 असतो तो y ॲक्सिसवरती पॉईंट असतो. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे हा पॉईंट तुमचा x ॲक्सिसवरती येणार आहे. 6 आहे इथे आणि y ॲक्सिस 0 आहे, म्हणजे हा तुमचा पॉईंट काय झाला, 6 आणि 0 झालेला आहे. पुढे -3 आणि 2 हा झाला. -3 आणि 2 बघा रे, x ॲक्सिस वरती मायनस कुठे आहे, इकडे -3, y ॲक्सिस वरती काय पाहिजे, +2 पाहिजे. +2 म्हणजे वरती नेणार की खाली, वरती जाणार आहात तुम्ही. इथे काहीतरी चुकलंय आपलं, कारण की हे दोन सरळ रेषेत येतात, हा कसं काय सरळ रेषेत जाणार आहे. म्हणजे काय झालेलं आहे, इथे आपल्या कॅल्क्युलेशन मध्ये काहीतरी गडबड झालेली आहे. आलं का लक्षात, माझी चूक मला समजली. हे 3 पॉईंट बरोबर जात आहेत, पण इथे -3 आणि 2 हा जो पॉईंट आहे हा माझा चुकलेला आहे. म्हणजे मला काय करावं लागणार आहे, कॅल्क्युलेशन मध्ये काहीतरी गडबड असणार आहे 100%. आपण काय करूया, हे जे कॅल्क्युलेशन आहे हे कॅल्क्युलेशन परत एकदा करून बघूया. आपली चूक आपल्याला समजली पाहिजे की आपलं काय कुठे चुकतं आहे. ठीक आहे, हे बघा इथे कॅल्क्युलेशन केलेलं आहे मी इथे. इथे काय घेतलं होतं, कॅल्क्युलेशन मध्ये थोडीशी गडबड झालेली असणार आहे. कॅल्क्युलेशन मध्ये गडबड नाही झालेली. इथे मी बरोबर 3 × 3 3 6 12 लिहिलेलं आहे आणि इथे लिहिताना 2 लिहिलेलं आहे, म्हणून इथे काय पाहिजे, तुमचा 6 पाहिजे. कॅल्क्युलेशन मध्ये आपली काही गडबड झालेली नाहीये, फक्त लिहिताना माझं चुकून इथे 2, इथे 3 × 18 लिहिलेलं आहे आणि इथे लिहिताना 2 लिहिलेलं आहे. म्हणजे ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. हा जो पॉईंट आहे तो आपण काय करूया, रफ करून टाकूया. कुठला, हा पॉईंट रफ करून टाकूया, काय टेन्शन घेऊ नका. किती, -3, चुका होतात सगळ्यांकडून. -3 आणि 6, -3 आणि 6 बघा. -3 कुठे आहे, हा तुमचा x ॲक्सिस आहे. पेन कुठे गेला आपला, पेन ओके. हा तुमचा x ॲक्सिस वरती -3 आहे आणि y ॲक्सिस वरती +6 आहे. +6 कुठे गेला रे, +6 एकदम वरती जाणार आहे, इकडनं वरती जाऊन इथे याच्या इंटरसेक्शन. ओ बाबा, एवढा वरती पॉईंट आला, -3 आणि 6. आणि याच्यातून जाणारी स्ट्रेट लाईन आता 100% जाणार, दिसते ना तुम्हाला, सरळ रेषेमध्ये 100% जाणार आहे स्ट्रेट लाईन. चला आपली स्ट्रेट लाईन आता आपण काढूया. जमेल ना, इथून घ्या. जाएगी की नाही, जाएगी की नाही, 100% जाणार म्हणजे जाणार. गेली की नाही, स्ट्रेट लाईन गेलेली आहे. इथे फक्त थोडीशी गडबड झाली होती, बाकी काय अडचण नाही. टेन्शन घ्यायचं नाही, चुकलं तरी काय करायचं, करेक्शन करून घ्यायचं. ठीक आहे, पहिला जो ग्राफ आहे तो दाखवलेला आहे, त्याचं इक्वेशन पण लिहून टाका. काय आहे, काय आहे इक्वेशन आपलं, 2x - 3y = काय रे, 12. याचा हा ग्राफ आहे. याला बॉक्स करते, पाहिजे तर मी अशा पद्धतीने बॉक्स करते. पहिलं झालेलं आहे, आपल्याला शो करून झालेलं आहे. आता आपण जाणार आहोत दुसऱ्याकडे. आता आपल्याला हे दुसरं शो करायचं आहे. दुसऱ्या व्हॅल्यूज आपल्याला काय करायचे, आपण वेगळ्या पेनने. कुठला पेन घेऊ सांगा तुम्ही मला. ठीक आहे, त्याला पिंक घेते. याने शो करूया. दुसरा पॉईंट काय, 2 आणि 1. 2 आणि 1 किती सिंपल आहे. हा x ॲक्सिस 2 आणि y ॲक्सिस काय आहे तुमचा 1. हा 1, हा इकडनं गेला, हा इकडनं गेला, इथे येऊन तो भेटला. 2 आणि 1, 2 आणि 1 त्याला लिहून देऊया, 2 आणि 1. चला दुसरा पॉईंट काय आहे, इथे दिसतंय तुम्हाला, 3 आणि 2. 3 आणि 2 बघा रे, 3 आणि 2 हा तुमचा 3 आणि y ॲक्सिस वरती 2, म्हणजे हाच ना रे 3 आणि 2. म्हणजे बापरे, आपला हा पुढचा पॉईंट इथे, म्हणजे इथेच इंटरसेक्शन होणार आहे यांचं. 3 आणि 2 म्हणजे दोन्ही पण 3 आणि 2, 3 आणि 2 आहे. ठीक आहे, चलो कॉमन पॉईंट आला की समजायचं हेच आहे सोल्युशन ऑफ द इक्वेशन. पुढे 4 आणि 3. 4 आणि 3 बघा रे, 4 हा 4 आणि 3 म्हणजे वरती बघा, वरती जा. हा 3, हा 4 आणि हा 3. येते का लक्षात तुमच्या, 4 आणि 3. हा x ॲक्सिस वरती 4 इकडनं सरळ गेलो, y ॲक्सिस वरती इकडनं आलो. दोघांचं इंटरसेक्शनला काय झालं, तो पॉईंट आपल्याला मिळाला. पुढे -4 आणि -5 आहे. दिसत नाही ना तो, -4 आणि काय आहे तुमचा हा -5. ओके, -4 कुठे रे, हा तुमचा -4. -5 कुठे रे, हा -4, हा -5. इकडनं सरळ आलो 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 असं बघा, स्ट्रेट डॉट 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 इथं आलो 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 कुठपर्यंत, इथपर्यंत याच्या इंटरसेक्शनला.
आणि इकडनं आलो असं 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 इथं मी आलं. काय आलं -4 आणि -5. याची काही गरज नाही, हे इरेज करून टाका. तुम्हाला समजण्यासाठी मी ते दाखवलं. ठीक आहे, चलो येत आहे ना सरळ रेषेमध्ये पॉईंट. आता आपल्याला काय करायची, फक्त आणि फक्त एक लाईन घ्यायची आपल्याला आणि स्ट्रेट लाईन दाखवायची आहे, याच्यातून जाणारी स्ट्रेट लाईन. कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स, येस, व्हेरी गुड, एक्झॅक्टली गेलेली आहे आपली लाईन आणि पॉइंट ऑफ इंटरसेक्शन पण मिळालेला आहे आपल्याला. किती छान बघा. काय आलं, हे कशाचं इक्वेशन आहे, हे इक्वेशन आहे तुमचं x - y = 1 ना रे. काय x - x - y = 1. आणि अशा पद्धतीने आपल्याला सोल्युशन ऑफ द इक्वेशन हे मिळालेलं आहे. काय आलं आपलं सोल्युशन ऑफ द इक्वेशन, सायमल्टेनियस इक्वेशनचं जे सोल्युशन आहे म्हणजे x = व्हॉट आणि y = व्हॉट हे आपल्याला लिहायचं आहे. चला, एक्सचं काय आलं आहे, एक जर सरळ रेषेत, दुसऱ्या पेनने दाखवते, मी तुम्हाला दुसऱ्या पेनने दाखवते. एक्स सरळ रेषेमध्ये आले तर एक्सचं काय दिसतं, हा येल्लो पेनने दिसतंय तुम्हाला. एक्स ॲक्सिस वरती काय दिसतं तुम्हाला 3 आणि इकडनं गेले वाय ॲक्सिस वरती काय झालं तुमचं, हे वाय ॲक्सिस वरती काय दिसतंय, हे क्या हो रहा है बाई. एक्स वाय ॲक्सिस वरती 2 म्हणजे तुमचं सोल्युशन ऑफ द इक्वेशन काय मिळालेलं आहे, 3 आणि 2 अशा पद्धतीने तुम्हाला मिळालेलं आहे. सो प्रॉब्लेम सेट मधलं तुमचं हे फर्स्ट एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 3 मधलं झालेलं आहे. पुढचं एक्झाम्पल बघूया आता छानपैकी हा ग्राफ तुम्ही तुमच्या ग्राफ बुकमध्ये काढून घ्या. आपण काय करणार आहोत आता, हे सगळे फटाफट त्याचं जे इनपुट आहे, तो जो बॉक्स आहे तो बॉक्स फटाफट काढून घेऊया. काढून घेतल्यानंतर आपण त्या व्हॅल्यूज त्याच्यामध्ये पुट करूया. इक्वेशन तुमच्या समोर आहे. काय आहे इक्वेशन, x - 3y = 1. आता काय करूया, सोपं इक्वेशन सोपं असेल तर डायरेक्टली व्हॅल्यू टाका, म्हणजे इथे एक संख्या इथे एक संख्या, आणि अशा पद्धतीचं असेल तर y साठी इक्वेशन तयार करून घ्या आणि त्याच्यामध्ये एक एक व्हॅल्यू आपण काय करू, पुट करत जाऊ. इथे xy आणि इथे xy च्या व्हॅल्यूज आपण लिहिणार आहोत. ठीक आहे, मग आता मी हे y साठी इक्वेशन तयार करून घेते. y साठी इक्वेशन तयार करायचं असेल तर काय करावं लागणार आहे बघा, -3y मी ॲज इट इज ठेवलेला आहे. हा माझा +x, इकडे जाताना काय होईल, माझा -x होणार आहे. आता आपण काय करूया, y साठी इक्वेशन तयार करून घेऊया. आता y साठी इक्वेशन तयार करून घ्यायचं म्हणजे काय करायचं, काही नाही करायचं विशेष. हा -3y आहे, इकडे जाताना काय झाला +3y. y साठी इक्वेशन तयार करायचं, हा -3y होता, इकडे जाताना +3y केला. हा x ॲज इट इज ठेवला, हा +1 होता, इकडे जाताना -1 केलं, झालं इक्वेशन तयार झाला. तर या प्रत्येक याच्यामध्ये तुम्हाला किमती टाकायच्या आणि फटाफट व्हॅल्यूज काढायच्या आहे. पहिले आपण 0 घेऊया, मग 1 घेऊया, मग 2 घेऊया आणि पुढे समजा -5 किंवा -2, -5 घ्या, -2 घेऊया, काहीतरी एक व्हॅल्यू घेऊया, किंवा -2 घ्या, -5 घ्या. चला पहिले 0 टाकल्यानंतर काय होते बघूया आपण. 0 टाकल्यानंतर मी इक्वेशन परत एकदा लिहून घेते, x - 3 सॉरी इक्वेशन आपलं हे आहे ना, इक्वेशन काय आपलं, देअरफॉर 3y = x - 1 हे इक्वेशन आहे. याच्यात आपल्याला काय करायचं, x = 0 ही पहिली व्हॅल्यू आपल्याला इथे टाकायची आहे. मग आता आपण देअरफॉर 3y म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय घेतलेली आपल्याला इथे 0 -1, देअरफॉर 0 मधून -1 गेले, -1च उरलेला आहे. देअरफॉर y = -1/3, हा 3 इकडे मल्टिप्लाय इकडे जाताना काय होईल, डिवाइड जाईल. आता -1/3 म्हणजे तुमचं तो पॉईंटमध्ये आन्सर येणार आहे. मग आपण पॉईंटमध्ये काढू शकतो, तसं काही प्रॉब्लेम नाही. 1 ला 3, 3 0 0, ओके, 3 3 जा 9 म्हणजे 0.3333 असं येत जाणार आहे. म्हणजे 0.3 घेऊया, 0.3 -3 येणार आहे. y = -0.3 घेतलेला आहे. ठीक आहे, 0 आणि -0.3 आलेला आहे. अजून एक सोपी व्हॅल्यू घेऊया. मी काय करते, एक बॉक्स अजून ॲड करून घेते. मायनसची व्हॅल्यू जर तुम्हाला घ्यायची नसेल, घेतली तरी चालेल, नाही घेतली तरी चालणार आहे. समजा -5 घेते. जर समजा आपला एखादा पॉईंट जर परफेक्ट बसत नसेल किंवा तुम्हाला ह्या
कॅल्क्युलेशनची म्हणजे मायनस पॉईंट कसं दाखवायचं असं प्रॉब्लेम होत असेल तर काही अडचण नाही आहे. तुम्ही दुसरा पॉईंटसुद्धा घेऊ शकतात किंवा पॉईंट घेतल्यानंतर पॉईंट कसं दाखवायचं हे पण तुम्हाला मी दाखवते. काही टेन्शन घेऊ नका, कसलाही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही मी असताना. ठीक आहे, चला पुढे इक्वेशन परत लिहून घ्या. काय आहे आपलं इक्वेशन? 3y इज इक्वल टू x मायनस 1. व्हॅल्यू काय घ्यायची? 1 व्हॅल्यू टाकूया. काय होते बघा 1 व्हॅल्यू टाकल्यानंतर? ह्या एक्सच्या ऐवजी आपण ही 1 मायनस 1. देअरफॉर 3y इज इक्वल टू 1 मायनस 1 0. देअरफॉर y इज इक्वल टू व्हॉट? हा इकडे मल्टिप्लाय इकडे जाताना डिव्हाइड, 0ला डिव्हाइड केल्यानंतर आन्सर 0 येणार. किती येणार? 1 आणि 0. ठीक आहे, झालं. पुढचं घेऊया आता. पुढचं कसं घेणार? 4 घेणार. समजा 4 व्हॅल्यू घेते मी. इथे घेऊ का रे? का इथे घेऊ? ठीक आहे, इथे 3rd नंबरची व्हॅल्यू घेते म्हणजे इथे आपली जागा वाचेल आपली. 3y इज इक्वल टू x मायनस 1. देअरफॉर 3y इज इक्वल टू एक्सच्या ऐवजी काय घेतलं? 4 मायनस 1. देअरफॉर 3y इज इक्वल टू 4 मायनस 1 3. येतं का लक्षात? इथे फक्त 4 व्हॅल्यू टाकली एक्सच्या ऐवजी आणि मग पुढे y इज इक्वल टू काय येईल तुमचा? हा 3 इकडे मल्टिप्लाय इकडे जाताना डिवाइड. 3 1 जा 3, 3 1 जा 3. मग y इज इक्वल टू काय आला तुमचा? 1. 4 घेतल्यानंतर काय येते व्हॅल्यू तुमची? 4 आणि 1. मायनस 2 घेतल्यानंतर काय येते बघा. मी एक्स्ट्रा पॉईंट घेतला एक. 3y इज इक्वल टू x मायनस 1. आता मायनस 2 घेऊन बघते बघा. मायनस 2 घेतल्यानंतर काय येते बघा. 3y इज इक्वल टू या एक्सच्या ऐवजी मायनस 2 मायनस 1 टाकला. मायनस 2 मायनस 1 किती झाले? मायनस 3 झाले. देअरफॉर y इज इक्वल टू मायनस 3. हा इकडे मल्टिप्लाय इकडे जाताना काय जाणार? डिवाइडला. 3 1 जा 3, 3 1 जा 3. y आला तुमचा मायनस 1. काय आला? y तुमचा मायनस 1 आला. म्हणजे मायनस 2 घेतल्यानंतर व्हॅल्यू काय येतात तुमच्या? मायनस 1 येते. अजून एक व्हॅल्यू मी एक्स्ट्राची घेऊन ठेवलेली आहे स्पेअरमध्ये. जर हा पॉईंट तुम्हाला दाखवता आला नाही किंवा आपला ग्राफ जर सरळ आला नाही त्याच्यासाठी पण येणारच पॉईंट दाखवल्यानंतर. 0.333. 0.3 कसे दाखवणार तुमच्या याच्यामध्ये? 3rd लाईन. एकूण हा तुमचा जो ग्राफचा पेपर असतो ना याच्यामध्ये किती असतात? 10 लाईन असतात. मग 1 2 3 4. मग याच्यामध्ये 1 1 2 3 ह्या 3rd लाईनवरती तुमचा तो ग्राफचा तो पॉईंट आहे तो दाखवायचा आहे. त्याच्यामध्ये काय अवघड नाही, परंतु तरी पण तुम्हाला एक्स्ट्राचा एक पॉईंट मी दिलेला आहे. चला पुढे आपण काय घेणार आहे? y इज इक्वल टू व्हॉट? y इज इक्वल टू मायनस 5. चला y इज इक्वल टू मायनस 5 इथे लिहू का रे? हां चला इथेच लिहिते. y इज इक्वल टू मायनस 5 ना. इक्वेशन काय आहे? 3y इज इक्वल टू x काय रे? x मायनस 1 ना. x मायनस 1. ओके. 3y इज इक्वल टू एक्सची व्हॅल्यू काय घेतली? मायनस 5 मायनस 1. मायनस 5 मायनस 1 किती झाले रे? मायनस 6 झाले. देअरफॉर y इज इक्वल टू काय झाले? हा इकडे मल्टिप्लाय इकडे जाताना डिवाइड. 3 1 जा 3, 3 2 जा 6. y इज इक्वल टू मायनस 2. काय आले? y इज इक्वल टू मायनस 2 आलेलं आहे. माय गॉड. मायनस 5 मायनस 2 आलेलं आहे. झालं. पहिलं आपलं इथे कंप्लीट झालेलं आहे. पहिला टेबल कंप्लीटेड. आता आपण काय करूया? छानपैकी इथे अशी एक लाईन ड्रॉ करूया. इथून आपण काय करूया? दुसरा टेबल सुरू करूया. आता दुसरा टेबल कसं करायचं? सेम इक्वेशन काय आहे ते इक्वेशन y साठी तयार करून घेऊया. पण ते इक्वेशन जरा उल्लू बनवणारं दिलेलं आहे तुम्हाला. काय दिलं? 3x मायनस 2y प्लस 4 इज इक्वल टू 0. इथे x लिहिणार, इथे y लिहिणार आणि इथे एक्स वायची व्हॅल्यू तुम्ही लिहिणार आहेत. आता कसं करायचं रे हे इक्वेशन? 3x मायनस 2y मायनस 2y 3x मायनस 2y प्लस 4 इज इक्वल टू 0 असं तुम्हाला इक्वेशन दिलेलं आहे. टेन्शन घेऊ नका. हा त्यांनी काय केलं? उल्लू बनवण्यासाठी तुम्हाला हा प्लस 4 इकडे घेतलेला आहे. टेन्शन घ्यायचं नाही. हा प्लस 4 इकडे ना, आपण तुम्ही काय करा तिकडे न्या आणि y साठी इक्वेशन तयार करा. मग काय केलं मी? देअरफॉर इथे लिहिते 3x मायनस 2y इज इक्वल टू हा प्लस 4 इकडे जाताना मायनस 4. मायनस 4 केलेला आहे. 0 मायनस 4 मायनस 4च येणार आहे. मग इक्वेशन कसं तयार झालं? 3x मायनस 2y इज इक्वल टू मायनस 4. आता मला y साठी इक्वेशन तयार करायचं. मग हा प्लस 2y इकडे जाताना काय केला मी? मायनस 2y केला. आणि 3x हा मायनस 4 इकडे जाताना प्लस 4
अरे एवढं करण्याची काहीच गरज नाहीये, फक्त आपण काय केलं होतं, हा -2y इकडे जाताना +2y केला असतं तरी चाललं असतं. ठीक आहे, एवढी गडबड करण्याची काही गरज नाही. सोपी मेथड सांगते अजून तुम्हाला. चला हे आपण रफ करून टाकूया. तुम्हाला जरा ही मी शॉर्टकटची मेथड सांगते, ही जरा लॉंग कटची मेथड सांगत होते मी, आता जरा तुम्हाला शॉर्टकट सांगते. इक्वेशन काय आपलं लिहून घ्या. 3x - 2y + 4 = 0. इथे काय करायचंय, हा 3x ॲज इट इज ठेवायचा, हा +4 ॲज इट इज ठेवायचा, हा +2y आहे, इकडे जाताना -2y झालं 2y साठी इक्वेशन तुमचं तयार. हां, इक्वेशन तुमचं इथे तयार झालेलं आहे. ओके, त्याच्यानंतर आता आपण काय करूया, एक एक व्हॅल्यू याच्यामध्ये घेऊया आणि एक एक व्हॅल्यू आपण याच्यामध्ये पुट करूया आणि आपण एक्सची आणि एक्सची व्हॅल्यू घेऊया आणि वायची व्हॅल्यू आपण शोधून काढूया. सोपं सोपं घेऊया. 0 1 2 आणि -2 घेऊया. चला इक्वेशन लिहून घेऊया. पहिलं 2y = 3x + 4 हे लिहून घेतलं. याच्यामध्ये काय करायचे, आपल्याला 0 व्हॅल्यू टाकायची. x = 0. 2y मी ॲज इट इज लिहिलं. 3 × ह्या एक्सच्या ऐवजी 0 टाकलं. लक्षात येते का तुमच्या, मी इक्वेशन कसं सॉल्व्ह करते आहे. हे इक्वेशन मी y साठी तयार केलं. पहिले तुम्हाला इक्वेशन दिलेलं होतं, हा +2y होता, इकडे जाताना मी -2y केला, हा +4 ॲज इट इज ठेवला आणि हे इक्वेशनला बॉक्स केला. तर ह्या इक्वेशनमध्ये तुम्हाला सगळ्या व्हॅल्यूज पुट करत जायचं. 0 1 2 -2 काय जे आहे त्या सोप्या सोप्या व्हॅल्यू घ्या. मग 3 × 0 किती झाले तुमचे, 3 × 0 0 + 4. Therefore 2y = 0 + 4 4. मग y = काय येणार आहे तुमचा, हा इकडे मल्टिप्लाय, इकडे जाताना डिवाइड. 2 1 = 2 2 2 = 4. सो y = काय आले तुमचे 2. जेव्हा आपण 0 व्हॅल्यू घेणार आहोत तेव्हा y ची व्हॅल्यू काय येणार आहे तुमची 2 येणार आहे. समजतंय का, जरा समजत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तसं लिहा. त्यानंतर आपण घेणार आहोत नेक्स्ट व्हॅल्यू. नेक्स्ट व्हॅल्यू साठी काय करावं लागणार आहे, आपल्याला परत ते इक्वेशन लिहून घ्यावं लागेल. 2y = 3x + 4. जरा अक्षर छोटं काढावं लागणार आहे मला. मग आता बघा 2y = 3 × x ची व्हॅल्यू काय टाकू मी 1 + 4. सो 2y = 3 × 1 किती रे 3. 1 = 3 + 4. Therefore 2y = 3 + 4 किती झाले तुमचे 7. बरोबर आहे का. 3 1 = 3, 3 + 4 7. बरोबर आहे. म्हणजे पॉईंटमध्ये येणार आहे. हा इकडे डिवाइडला नेला, मल्टिप्लायला होता डिवाइडला. 2 7च्या 2 ने जर आपण 7ला डिवाइड केलं तर 3.5. म्हणजे तुमची y ची व्हॅल्यू काय आलेली आहे 3.5. 3.5 1 व्हॅल्यू घेतल्यानंतर तुम्हाला 3.5 हे दाखवावं लागणार आहे. चला थर्डकडे जाऊया. थर्ड घेतलेली आहे आपण 2. परत इक्वेशन लिहून घ्या. काय आहे तुमचं इक्वेशन 2y = 3x + 4. याच्यात आपण काय करणार आहोत 2 व्हॅल्यू टाकणार आहोत. 2y = 3 × ह्या एक्सच्या ऐवजी काय टाकायची तिथली 2 व्हॅल्यू टाकायची आहे. लक्ष द्या सगळ्यांनी, नीट समजून घ्या तरच तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळतील. असे विदाऊट काही कष्ट न करता आणि काही न करता असे मार्क मिळणार नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही नीट लक्ष द्या, मी काय सांगते व्यवस्थित तुम्ही समजून घ्या, स्वतः ट्राय करा तरच मार्क्स मिळतील. 3 2 = 6 + 4 किती झाले तुमचे 10. सो 2y = 10 आणि मग y = काय येणार आहे 5. 2 1 = 2 2 5 = 10. 2 5 = 10. सो y ची व्हॅल्यू काय आलेली आहे इथे आपली y = 10 आलेली आहे. सॉरी y = 5 आलेली आहे. y ची व्हॅल्यू आली आहे 5. चलो 5 आलेली आहे 2 आणि 5. आता आपण जाणार आहोत शेवटच्या व्हॅल्यूकडे 4 नंबरच्या. परत इक्वेशन लिहून घेऊया. काय आहे इक्वेशन आपलं 2y = 3x + 4. याच्यामध्ये आपल्याला x = -2 व्हॅल्यू टाकायची आहे. किती उत्तर येतं जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहा. मी सोडवण्याच्या अगोदर चला पटापट येतंय का तुमचा आन्सर. 3 2 = किती झाले -6 + 4. कारण इथे -2 व्हॅल्यू घेतलेली आपण. मग 6 मधून 4 गेले किती उरले तुमचे -2. मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची, चिन्ह मोठ्या संख्येचं. मोठी संख्या इथे -6 आहे, तिचं चिन्ह मायनस आहे म्हणून याला मायनस साइन येईल. देअरफॉर y = -2/2. 2 1 = 2. y ची व्हॅल्यू काय आली तुमची +1 आली की -1 -1. बरोबर आली की जरा कमेंट सेक्शन मध्ये लिहा माझी. -2 -1. सो अशा पद्धतीने फायनली आपला जो क्वेश्चन नंबर 2 आहे त्याचं पूर्ण एवढं मोठं डिस्क्रिप्शन, एवढ्या सगळ्या व्हॅल्यूज इथे तर 4 घ्यायचे होतात, अजून 5 व्हॅल्यू घेऊन ठेवलेला आहे. पण आता आपला ग्राफ एकदम परफेक्ट येणार आहे. लक्षात घ्या, स्ट्रेट लाईन मध्ये येणार आहे. चलो
आता काय करा, स्क्रीनशॉट काढून घ्या आणि आपण जाऊया ग्राफ पेपरकडे. सो स्टुडंट, अशा पद्धतीने फायनली आपण हा ग्राफ सेट केलेला आहे आणि ग्राफ सेट केल्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला, हे सगळे जे पॉईंट्स आहेत ते या ग्राफवरती आपल्याला दाखवायचे आहे. मग आता ग्राफवर दाखवायचे आहेत तर मग आपण सगळ्यात पहिले कुठले कुठले पॉईंट दाखवायचे हे तुम्हाला मी सांगते. हे एक्स आणि वाय आणि हे पहिल्या इक्वेशनचे आणि हे दुसऱ्या इक्वेशनचे. तर पहिला काय आहे 0 आणि -0.3 आहे, त्यानंतर दुसरा 1 आणि 0 आहे, तिसरा 4 आणि 1 आणि -2 आणि -1 आणि एक एक्स्ट्रा पॉईंट पण घेतलाय -5 आणि -2 पण घेतलेला आहे. त्याच्यानंतर पुढचं जे इक्वेशन आहे त्याचे 0 आणि 2, 1 आणि 3.5, त्यानंतर 2 आणि 5 आणि -2 आणि -1 अशा पद्धतीने हे पॉईंट्स आपण घेतलेले आहे. आता काय करायचं आपल्याला, जस्ट हे सगळे जे पॉईंट्स आहेत ते ग्राफ पेपरवरती शो करायचं आहे. चला, पहिला पॉईंट. आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल की हा पॉईंट कसा शो करायचा, काही टेन्शन घेऊ नका. हा आडवा काय आहे तुमचा एक्स ॲक्सिस, उभा काय आहे तुमचा वाय ॲक्सिस. सगळ्यात पहिले तुम्ही काय करायचं, ग्राफ पेपर हातात पडल्यानंतर अशा 2 लाईन्स काढून घ्यायच्या, मध्ये 0 काढायचा आहे, उजव्या साईडला पॉझिटिव्ह नंबर, डाव्या साईडला निगेटिव्ह नंबर, वरती पॉझिटिव्ह नंबर, खाली निगेटिव्ह नंबर काढून घ्यायचे. नंतर सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट राहून जाते आपल्याकडून, काय, स्केल लिहायचं राहून जातं. स्केल कसं लिहायचं आहे, स्केल कसं लिहायचं आहे तुम्हाला सांगितलंय मी. स्केल सगळीकडे आपलं सेमच आहे. ऑन बोथ ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. एक्स आणि वाय अक्षांवरती आपल्याला काय करायचंय, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. कशावरती, ऑन बोथ ॲक्सिस, ऑन बोथ ॲक्सिस. ग्राफ पेपरवरतीच लिहावर का तुम्ही, माझं ग्राफ पेपरच्या का बाहेर चाललंय निघून. ठीक आहे, चला स्केल झालं. हे सगळं अशा पद्धतीने तुम्ही अरेंज केलं ग्राफ पेपरवरती. मध्यभागी 2 रेषा काढल्या, ही आणि ही. नंतर इकडे पॉझिटिव्ह निगेटिव्ह लिहिले. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट करायची, इथे एक्स ॲक्सिस नाव द्यायचं आणि वरती वाय ॲक्सिस नाव द्यायचंय. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर बेसिक. त्याच्यानंतर आपण दाखवणार आहोत आपले पॉईंट. पहिला एक्स पॉईंट काय आहे आपला, हा 0. दुसरा काय आहे 0.3. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, -0.3 आहे म्हणजे तो खाली येणार आहे. आता हा बॉक्स तुम्ही नीट बघा, दिसतोय तुम्हाला, मी नीट समजावून सांगते, नीट बघा. पॉईंट सुद्धा देणं काही एवढं अवघड नाही, सोपं आहे. आपण उगा टेन्शन घेत असतो. याच्यामध्ये बघा असे अजून छोटे बॉक्स आहे आणि याच्यामध्ये 1 2 3 4. आता तुम्हाला लांबून दिसत नसेल पण मला जवळून दिसतं. एकूण किती आहे इथे, 10 लाईन्स आहेत. या छोट्या बॉक्समध्ये टोटल किती आहे, टोटल 10 लाईन्स आहे. याच्यामधली ही पहिली लाईन, दुसरी लाईन आणि इथे तुमचा पॉईंट येणार आहे कुठे, तिसऱ्या लाईनवरती. तिसऱ्या लाईनवरती. म्हणजे समजा हा तुमचा बॉक्स आहे, ह्या तुमच्या लाईन्स आहेत. ह्या लाईन्समध्ये 1 2 आणि ही तिसरी लाईन, इथे तुमचा पॉईंट येणार आहे. आलं लक्षात. एकूण ह्या 10 लाईन्स असतात. मग आता हे तुम्हाला समजवण्यासाठी सांगितलं, हे मी रफ करून टाकते. मग आता 0 आणि -0.3 कुठे येणार आहे, ही फर्स्ट लाईन, ही सेकंड लाईन आणि ही तुमची थर्ड लाईन. थर्ड लाईन कुठे गेली रे, इथे येणार आहे तुमचा पॉइंट. ये आ गया हमारा पॉइंट. 0 आणि काय रे, 0 आणि -0.3 हा पॉइंट आलेला आहे. चलो, एक हो गया हमारा. सेकंड पॉइंट है 1 आणि 0. 1 आणि 0, 1 1 सोपंच आहे. एक्स ॲक्सिस वरती 1, वाय ॲक्सिस वरती 0, म्हणजे तो पॉइंट तुमचा एक्स ॲक्सिस वरती येणार आहे. सांगितलंय मी तुम्हाला समजावून. येतंय बाबा, येते आपली सरळ रेषेत येते बघा, स्ट्रेट लाईन मध्ये जात आहे सगळं छानपैकी, टेन्शन घ्यायचं नाही. 1 आणि 0. चला झाला. 4 आणि 1, 4 एक्स ॲक्सिस वरचा, 4 वाय ॲक्सिस वरचा तुमचा 1 1 1 1 1. माय गॉड. हा इथं आला तुमचा हा 4 आणि हा इकडनं येऊन इथे भेटला, म्हणजे हा 4 आणि हा 1. चलो, ये भी हो गया हमारा, ये भी हो गया. अजून 2-3 एक्स्ट्रा पॉईंट पण घेऊन ठेवलेले आपण, -2 आणि -1. -2 हा एक्स ॲक्सिस वरचा आहे तुमचा -2 आणि वाय ॲक्सिस पाहिजे आपल्याला -1. हा तुमचा -1. हा इकडनं गेला, हा इकडनं गेला. इथे पॉईंट भेटणारे, अरे इथे तर खिचडी झाली आपली. ठीक आहे. -2 आणि -1 जात आहे, काय टेन्शन घेऊ नका. -2 आणि -1. ठीक आहे. त्याच्यानंतर -5 आणि -2. -5 एक्स ॲक्सिस वरती -5, हा -5. -2 -1 केला का रे, बरोबर. हा -2, हा -1 इथे येऊन आलेला आहे. नंतर -5 एक्स ॲक्सिस वरचा -5, वाय ॲक्सिस वरचा -2. -2 कुठे रे, हा बघा, हा -2.
हा इकडं आला, इथे येऊन भेटला. ओ हो हो हो, बरोबर येते आपलं. सरळ रेषेमध्ये एक लाइन तैयार होती, -5 -2. ओके ओके ओके. अब हम क्या करेंगे, अब हम लेंगे एक छोटी सी बड़ी वाली स्केल और लाएंगे, ड्रॉ करेंगे एक छोटी सी लाइन. एक छान पैकी एक आपण काय करूया आता, लाइन ड्रॉ करूया, स्ट्रेट लाइन. ओ हो, जा रही हमारी स्ट्रेट लाइन. ये देखो कैसे गई हमारी स्ट्रेट लाइन. ठीक आहे, इकडनं पण जाणार आहे ती. ओके 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 ओके. हां ठीक आहे. सो अशा पद्धतीने गेलेली आहे आपली सगळ्या पॉईंटमध्ये. पॉईंट आपण घेतला होता कोणता, 0.-03, याच्यामधून सुद्धा ती गेलेली आहे. ओके, अशा पद्धतीने हे त्याचं इक्वेशन आहे. त्या इक्वेशनला काय नाव आहे, x - 3y = 1. पहिला ग्राफ आपण काढलेला आहे, पहिलं इक्वेशन सगळं दाखवलं आहे, सायमल्टेनियस इक्वेशन, एवढे सगळे पॉईंट दाखवलेले आहे. चला पुढे दाखवूया, पुढचं काय आहे हे पॉईंट्स. आता आपण जरा वेगळा पेन घेऊया. नेक्स्ट पॉईंट काय आहे रे, नेक्स्ट आहे 0 and 2. चलो 0 and 2, एक्स ॲक्सिस वरचा हा 0, वाय ॲक्सिस वरचा तुम्हाला 2 पाहिजे. वाय ॲक्सिस कुठे वरती, याचा +2 कुठे, म्हणजे हा पॉईंट तुमचा डायरेक्टली इथे येणार आहे, 0 and 2. चलो हो गया. पुढे 1 आणि 3.5. आता हे जरा नीट लक्ष द्या, 1 आणि 3.5. 1 तर तुमचं इथंच आहे, 3.5 + 3.5 म्हणजे तुम्हाला हा 3, हे बघा हा 1 आहे, इथे वरती जायचं 3, त्याच्या पुढे 5 रेषा, 3.5 इथे येणार आहे तुमचं. 1 आणि 3.5. सोपं आहे. तुम्हाला वाटेल आता कसं द्यायचं, ह्या 3 आणि त्याच्या पुढे वरती 10 रेषा असतात, त्याच्यातल्या 5व्या रेषेवरती आपण डॉट करून द्यायचा. पुढे 2 आणि 5. 2 हा एक्सिस वरचा 2 आणि वाय ॲक्सिस वरचा 5 कुठे रे, हा बघा 5. 2 आणि हा 5 बरोबर याच्या सरळ रेषेमध्ये. वा मस्त, आपली सरळ रेषेमध्ये जाणार आहे हे सगळं. 2 आणि 5. चलो पुढे -2 -1. हा झाला, हा पण झालाय आपला. -2 आणि -1 काय येईल रे, -2 -1. एक्स ॲक्सिस वरचा -2, वाय ॲक्सिस वरचा -1. हो, इथे येऊन दोघंही पॉईंट झाले अटॅच, म्हणजे हा चालाय तुमचा सोल्युशन ऑफ द इक्वेशन. ज्यावेळेस दोन्ही पॉईंट, ब्ल्यू पॉईंट आणि तुमचा रेड पॉईंट एकाच ठिकाणी आलेला आहे, तो झाला तुमचा सोल्युशन ऑफ द इक्वेशन. आता आपण काय करणार आहे, एक स्ट्रेट लाईन घेणार आहोत आणि ती ड्रॉ करणार आहे याच्यामधून. ऑलरेडी सोल्युशन ऑफ द इक्वेशन मिळालंय तुम्हाला. ओ हो 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 हो, मस्तपैकी आपली स्ट्रेट लाईन मिळाली बघा. इकडनं वाढूया. वाव, एकदम एक्झॅक्टली मस्तपैकी आपलं सोल्युशन ऑफ द इक्वेशन पण आपल्याला मिळून गेलेलं आहे. कशाचं इक्वेशन आहे, 3 कसलं आहे रे, कसलं आहे, 3x -2y + 4 = 0. याची ही आपण काय केलं आहे, ही लाईन आहे, स्ट्रेट लाईन काढलेली आहे. आता सोल्युशन ऑफ द इक्वेशन कसं शोधायचं, दोन्ही पॉईंट एका ठिकाणी, दोघं लाईन कुठे येऊन जोडल्या, ही लाईन आणि ही लाईन एकमेकांना ह्या पॉईंटमध्ये जोडल्या. मग हा पॉईंट कुठला आहे तुमचा, हा पॉईंट आहे तुमचा कुठला, एक्स ॲक्सिस वरचा -2 आणि वाय ॲक्सिस वरचा -1, म्हणजे हा -2 आणि हा -1, म्हणजे तुमचं सोल्युशन ऑफ द इक्वेशन तुम्हाला अशा पद्धतीने मिळालेलं आहे. चला लिहूया, सोल्युशन ऑफ दिस सायमल्टेनियस इक्वेशन. हे कंपल्सरी लिहायचं आहे. एक्स काय आला आणि वाय काय आला. एक्स आलेला आहे काय रे, एक्स आलेला आहे -2 आणि वाय आलेला आहे -1. हे झालं तुमचं फायनल आन्सर. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण हा ग्राफ काढलेला आहे